सन्माननीय दुःखी बंधू-भगिनींनो, आज या कामाच्या निमित्ताने घ्यावं लागेल असं कधी वाटलं नाही. वल्लभशेठ जुन्नर तालुक्यात आणि पुणे जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य लोकांच्या हिताची दखल करण्यासाठी त्यांनी आयुष्य दिलं. माझ्याबरोबर जवळपास 20 वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ते आले आणि जनतेने सुद्धा त्यांना प्रेम केलं. मला आठवतं आहे, दशरथ असतील, लताताई असतील, ही मंडळी गेल्याच्या नंतर या तालुक्याचं नेतृत्व कुणी करावं याची चर्चा होत असताना नव्या पिढीला वल्लभशेठचं नाव सुचवलं आणि सतत 10 वर्ष वल्लभशेठ विजयी झाले. म्हणजे एक गॅप झाली 5 वर्षाची. ती 5 वर्षाची जर गॅप सोडली तर जनतेनं पुन्हा त्यांच्या कामाची आठवण ठेवली आणि त्यानं पुन्हा आणखीन 10 वर्ष या परिसराचा मोठ्या मताने विजय केला. या सगळ्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये विशेषतः पुणे जिल्ह्यामध्ये जे जीवाभावाचे सहकार्य मला लाभले त्याच्यामध्ये वल्लभशेठचा उल्लेख हा करावाच लागेल. आणि या सगळ्या काळामध्ये त्यांनी कधी साथ सोडली नाही, सहकार्याची भूमिका कधी बदलली नाही आणि अत्यंत अगत्यानं प्रेमानं आम्हा लोकांच्यावरती कायम राहिली. सत्ता ही लोकांच्यासाठी वापरायची असते हे सूत्र वल्लभशेठने कायम मनामध्ये ठेवलं आणि त्यामुळं जुन्नर तालुक्याचा फिरतीचा पाण्याचा प्रश्न असो, इथं जी काही कारखानदारी येते त्याच्यामध्ये मतभेद असतील पण तरी ही साखर कारखानदारी इथल्या जनतेच्या दृष्टीनं अत्यंत मोलाची कारखानदारी आहे आणि म्हणून तिथं त्यांनी कधी राजकीय मर्यादेची भूमिका घेतली नाही. तर सरकारने साथ आणि मार्गदर्शन हे अखंडपणाने केलं. पुणे जिल्ह्यामध्ये पक्ष संघटनेमध्ये आम्ही काम करत असताना 5 वर्ष जिल्ह्याच्या संघटनेचा अध्यक्ष हे त्यांनी सांभाळलं आणि नव्या पिढीच्या लोकांना नेहमीच बरोबर घ्यायची भूमिका ही त्यांनी त्या समान काळामध्ये घेतली. आज ती नाही आहे. अलीकडे त्यांची प्रकृती बरी नव्हती. महिना 15 दिवसाच्या पूर्वी किंवा 2 महिन्यापूर्वी मी जुन्नर तालुक्यात येऊन गेलो साखर कारखान्याच्या काही कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि जाताना वल्लभशेठची भेट ही माझी झाली. मला आठवतोय तो दिवस, तो प्रसंग. अतुल शेठ असतील, राजेसीताई असतील, मी होतो. त्यांनी दरवाजा बंद केला आणि सगळ्यांच्या समोर वल्लभशेठनी जी अपेक्षा व्यक्त केली या तालुक्यातल्या जनतेच्या वतीनं, नेत्यांच्या वतीनं, त्याची नोंद मी ते शेवटपर्यंत घेईन एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो. आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं एक कर्तृत्वान, स्वच्छ चारित्र्य संपन्न, समाजातल्या शेवटच्या माणसाच्या हिताची जपणूक हे सूत्र ठेवून
अखंड सेवा जनतेची ज्यांनी केली त्या आमच्या जीवाभावाच्या सहकार्याला आज आपण सगळे मुक्त मी मुक्त त्यांना अंतःकरणापासून आदर वाटतो. राजेची ताई आणि कुटुंबातल्या सगळ्या घटकांना ज्या भावनेनं जनतेनं वल्लभ शेठच्यावर प्रेमाचा वर्षाव केला, तीच भावना या मतदारसंघातले सर्वसामान्य लोक ठेवतील याचा मला पूर्ण विश्वास आहे. वल्लभ शेठप्रमाणेच आपणही वल्लभ शेठच्या विचाराची जतन करण्याची भूमिका अखंड घ्याल याचा 100% विश्वास मला स्वतःला आहे. एका जीवाभावाच्या सहकार्याला आज तुम्ही मी सगळेजण उकलो, पण त्यांनी जे आधार दिला, प्रेम दिलं, धोरणं घेतली, विकासाची भूमिका घेतली, त्या सगळ्यासाठी आपण एकत्रपणानं त्यांच्या अंतःकरणाच्या भावनांची पूर्तता करण्याच्यासाठी जे जे काही करता येईल ते आपण करत राहू एवढाच एक विश्वास या ठिकाणी मी देतो. त्यांच्या आत्म्याला शांती लाभेल याची मला खात्री आहे. कारण आयुष्यामध्ये कधीही चुकीचं काम न केलेलं असं व्यक्तिमत्व आणि त्यामुळे त्यांच्या आत्म्याला निश्चित शांतता मिळेल. कुटुंबातलं दुःख हे किती सांगितलं तर तसं जात नसतं, पण एवढंच आपण सांगूयात की कुटुंबाच्या प्रत्येक घटकाला तुम्ही नामी पूर्णपणानं साथ देऊया. त्यांच्या दुःखात ते एकटे नाहीत, आपण सगळे आहोत हा विश्वास या निमित्तानं व्यक्त करूया एवढंच सांगतो. माझे 2 शब्द संपवतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.